येथे माथेफिरूकडून संविधान प्रतिमेची विटंबना, आज बंद बनला हिंसक वळण। परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ ठेवलेल्या संविधानाचा स्टँड म्हणून विटंबना झाली आहे। परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा असून पुतळ्यासमोर भारतीय संविधानाची प्रतिकृती पुतळा आहे। यात ठेवलेल्या संविधानाचा स्टँड मोडून पुतळ्याची दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी मंगळवारी परभणी शहरातील एक व्यक्ती सोपान दत्तराव पवार राहणार मिर्जापूर तालुका परभणी येथील रहिवासी असून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर ठेवण्यात आलेल्या भारतीय संविधानाची प्रतिकात्मक संविधानाचे स्टँड काढून विटंबना केल्याचा प्रकार समोर आलाय। त्यामुळे दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी बुधवारी बंदचे आवाहन करण्यात आले होते। सदरचा बंद दुपारपर्यंत शांत होता। दुपारनंतर सदरच्या बंदला विसरू लागले असून पोलीस प्रशासन हजर झाले आहेत। परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर ठेवण्यात आलेल्या भारतीय संविधानाची प्रतिकात्मक संविधानाची स्टँड काढून विटंबना केल्याचा प्रकार समोर आल्याने आंबेडकरवादीकडून अज्ञात व्यक्तीला चांगलाच चोप देण्यात आला। वेळीच पोलीस प्रशासनाने हस्तक्षेप करून या व्यक्तीची सुटका करून त्याला पोलीस गाडीत टाकून घेऊन गेले। यामुळे आंबेडकरी जनतेमध्ये रोष निर्माण होऊन शासन व प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत चक्का जाम आंदोलन करण्यात आले असून दगडफेक व रेल्वे गाड्या रोखण्याचे प्रकार समोर आले। सदरच्या प्रकारामुळे दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी बुधवारी परभणीमध्ये बंदचे आवाहन देण्यात आले होते। दुपारपर्यंत बंद शांततेत पाळण्यात आला, परंतु दुपारनंतर या बंदला हिंसक वळण प्राप्त झाले असून पोलीस प्रशासन या घटनास्थळी दाखल झाले आहेत। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी मुक्ताराम बागुल, परभणी।